नमस्कार मित्रांनो, नमस्कार. काल बिग बॉसचा 46वा एपिसोड टेलिकास्ट झाला आणि 46व्या एपिसोड मध्ये तन्वी कोलतेने पूर्णतः घरात जो आरडाओरड केलेला आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, विशाल आणि रुचिताचा कुठं खटकला आहे त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत. आपल्या आणि त्यानंतर वॉशरूम मधला तन्वी सोबत जो गँगअप झालं त्याच्याबद्दल बोलणार आहोत. राखी सावंतचा वेगळाच गेम चालू आहे आणि राखी सावंतने घरावर या शोवर कब्जा केलेला आहे. काय कब्जा केला त्याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. आणि काल मस्तपैकी एपिसोड टेलिकास्ट झालेला आहे आणि चांगले चांगल्यांचे चेहरे उघडे पडलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टीवर बोलणार आहोत. या सगळ्या जेवढ्या कालच्या महत्वाच्या हायलाईट झाल्या त्यावर आपण बोलणार आहोत. त्याआधी आपल्या द मराठी भोंगा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर कॉमेंट करा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा सुरुवातीला बिग बॉसचा मित्रांनो बघित असेल की सगळे शाळकरी मुलं झालेले आहेत. शाळेचे त्यांना कपडे बिपडे गणवेश वगैरे दिलेला आहे आणि त्यांना एक टास्क खेळायचा आहे. टास्क काय होता? एक गणित आकडा दिला होता, बेरीज करायची होती आणि तिथे दिलेले सिम्बॉल बिम्बॉल करून ती टोटलिंग मारायची होती. असा तो गेम होता. पाठीवर तो बॉल आणायचा होता आणि सगळे बत्त्या बोळ झाला त्या गेमचा. गेमला अर्थच राहिलेला नाही कारण की तो फालतू गेम होता. आणि प्राजक्ताचं म्हणणं होतं की बाबा एक एक पॉईंट आपल्याला भेटले असते तर आपल्याला गोल्डन रेशन कार्ड भेटलं असतं. प्राजक्ता बाळा, गोल्डन रेशन कार्ड फक्त एका टीमला भेटलं असतं आणि एका टीमला फक्त ब्राउन्स कार्डच मिळालं असतं. फक्त त्याचा उपयोग फक्त अर्ध्याच लोकांनी करू शकले असते. आणि तुम्ही जो कालचा विचार केला होता आपल्याला हे सामान भेटेल, नाही, चुकीचं आहे. बिग बॉस काही येडे आणि मूर्ख नाही आहेत की बाबा हे करण्यासाठी किंवा सगळ्यांना गोल्डन कार्ड देण्यासाठी. अर्ध्या लोकांना गोल्डन कार्ड, अर्ध्या लोकांना ब्रॉन्झ कार्ड मिळालं असतं. आणि त्यामुळे तुम्ही विचार केला होता की नाही, तो फालतू गेला आणि मुळात तो टास्क पूर्णतः फालतू होता मित्रांनो. अर्थ काही नव्हता त्या टास्कला, म्हणजे फालतू टास्क होता आणि शाळकरी मुलं वाटत नव्हती. सगळी 10 वेळा नापास झालेली मुलं वाटत होती. तू आपला प्रभू बघायचा, प्रभू बुटकं दिसतं म्हणून शिके शाळेतला मुलगा वाटत होता 5वी-6वीतला. त्याच्यानंतर मित्रांनो, बिग बॉस मध्ये खुशीचा माहोल होतो. सगळे आपापली मस्करी विस्करी चाललेले आहेत. राखी ही जी मस्करी उडवती कोणाची, आपल्या राकेश बाबा तिची टिंगल टवाळी करतो. आपली सगळ्यांची एकमेकांची लफडी बाहेर काढत आहेत. राकेश म्हणला माझी 3-4 लफडी होती. राखी पण म्हणते माझी पण होती. तेवढ्यात तन्वीने एक शब्द बोलला होता मित्रांनो. तुम्हाला एक ही वाक्य हायलाइट करतो. तन्वी सुद्धा बोलली होती की माझा एक बाहेर विषय होता, तो आता नाहीये. हा हा लक्षात ठेवा. मी हा एक का बोललोय, कारण की पुढं त्याचं गणित होणार आहे. आणि राखी आपल्या मस्करीत मस्करीत राखी हिला बोलली, कोणाला, तन्वीला बोलली, आयुषसोबत तुझं काय होतं का, आयुषसोबत तुझं तिचं चक्कर होतं का. ती एकदम स्लो बोलत होती. ए बाबा राकेश, हिला जरा समजून सांग वगैरे वगैरे वगैरे. माझं तिचं हे कर, नाहीये काही नाही, मी किती वेळा सांगू, घरात माझ्यावर आरडाओरडा केला जातो. मग इकडनं अजून दुसरी लोक येतात. मग विशाल येतो. विशाल सांगतो तिला तू ट्रिगर होऊ नको, तू तिला सिरियस घेऊ नको. असला जोरात कांगावा चालू केला ना मित्रांनो, तिने एवढ्या जोरात बोंबा मारायला चालू केल्या ना, या विशालने तिला सपोर्ट केला. तू नाही तुझा काय विषय त्यासोबत दे ना सोडून. आपली राकेश पण बोला, तिचं आयुष्य काही नाही, ही फ्रेंडशिप आहे. दीपाली पण म्हणली ही फ्रेंडशिप आहे, बाकी काही नाही. दोघं बोलत पण नव्हते. एवढं साधं गणित होतं, एवढं साधा सिम्पल मध्ये स्लॉट झालं असतं, म्हणजे झालं होतं सगळं ओके. पण तन्वीने ज्या पद्धतीने राखीला हे केलंय ना, म्हणजे राखीला 2 दिवस झाला राखीवर डोळा ठेवून येते. राखीला ते टास्क मध्ये पण म्हणले तू माझ्याकडनं अक्कल घे, अक्कल घे. नॉमिनेशनच्या टास्क मध्ये आपण पाहिलं असेल, तन्वीने युजलेस कालचा जो राडा केलाय त्याला अर्थ नव्हता. म्हणजे एवढा केलं, माझ्या घरचे आई वडील बघतील, ह्याव करतील, त्या करतील, माझे मित्र परिवार बघतील. अरे मित्र परिवार तुझे हे सुद्धा वाक्य ऐकलं असेल की माझा एक विषय होता तो आता नाहीये. हे ऐकलं नसेल का तुझ्या इथं इथंच बोलली ना तू, वाक्य या घरात बोलली ना. तू सतत स्मोकिंग झोन मध्ये कशाला जाते हे बघत नाही तुझे मित्र परिवार. म्हणजे याचा अर्थ तू सिगरेट मारतेस हे सुद्धा दिसतंय ना. मग कशाला एवढा कांगावा करायचा. राखी ऐकलं ऐकलं, राखीने विचार करा की मस्करीचा विषय तू एवढा हाईपला नेला. मग राखीचा पारा चढला. ती राखी सावंत आहे, कुणाच्या बापाला भीत नाही, ती नागिनी ती. भले भले ना तिने गार केलंय हिंदी बिग बॉस मध्ये, मराठी बिग बॉस मध्ये पण केलंय. तू कोण झाडकी पत्ती. राखी बनली निघ म्हणली राखी. नंतर नंतर तिचा तिचा पारा चढला राखीचा. ती आणि खरंच मस्करीचा विषय तिने एवढा मोठा केला. सगळं फुटेजसाठी केलं होतं मित्रांनो. साधा विषय क्लोज झाला असता, पण नाही, आम्हाला फुटेज पाहिजे, आम्हाला कॅमेरा आमच्याकडे दिसले पाहिजे, म्हणून तिने केलेलं आहे. पहिल्या आठवड्यात ती तन्वी बघायची होती. तंटा क्वीन, ही तंटा क्वीन झालेली आहे कारण तंटा क्वीनचं तिला लेबल दिलं होतं आपल्या भाऊच्या धक्क्यावर. त्याच्यानंतर मित्रांनो हे सगळं झालं होतं. विशाल
तन्वीच्या साईडने बोलत होता, तन्वीसाठी स्टँड घेत होता, हे रुचिता कुठेतरी बघत होती. आणि रुचिताला हे कळलं की विशाल तन्वीच्या साईडने बोलतोय, हे करतो ते करतो. मग ही रडायला लागली. ह्यांनी माझ्यासाठी कधी स्टँड घेतला नाही, माझ्यासाठी कधी उभा राहिला नाही. हे राखीने माझं कॅरेक्टर बद्दल बोललं, मला नाही नाही ते बोललं, काही फालतू बोललं. तू माझ्यासाठी बोलला नाही. त्यावेळेस तो हसत होता, गाणी गात होता, मस्करी करत होता, टाइमपास करत होता. आईबद्दल बोलायचं नाही वगैरे हे गाणं तू बोलत होता. आणि मित्रांनो, रुचिता इथं 100% बरोबर आहे मला वाटतं. कारण रुचितासाठी त्यांनी स्टँड घेणं गरजेचं होतं त्यावेळेस. पण त्याने घेतला नाही, कारण की तो राखीला पूर्णतः घाबरतो विशाल. हा मेन मुद्दा आहे. तो राखीबद्दल काहीच बोलू शकत नाही. हा मेन मुद्दा आहे मित्रांनो. त्यामुळे तो काय बोलला नाही. आणि रोजिताचा स्टँड ह्यासाठी बरोबर आहे. त्यांनी हिथं कशाला बोलायचं होतं? त्यांनी तन्वीची साईड का घ्यायला पाहिजे होती? तन्वीबद्दल त्याच्या काय मनात आहे का? तन्वीसोबत त्याला गेमला जायचंय का? तन्वी या घरात गेले दिवस 3-4 आठवडे झाले तीच तन्वीचा शो अप चाललेला आहे. तन्वी दिसतीये म्हणून रुचिताला आउट करून तन्वीसोबत त्याला काही रिलेशन्स बनवायचे आहेत का? म्हणून ह्याचं चाललंय का? आणि रुचिताचं वागणं बरोबर होतं. त्यात दीपाली सय्यद पण रुचिताला समजावतीये, तो असाच आहे, हे असंच आहे. दीपाली म्हणते, "हे आम्हाला ह्याच पाहिजे होतं, मला पाहिजे होतं." दीपाली पूर्णतः टोळी फोडायला बसलेली मित्रांनो. तिचं तेच काम आहे आणि चांगला गेम खेळते. दीपाली सय्यद खूप लांबपर्यंत जायला पाहिजे. मित्र म्हणतोय ती गेम विनर व्हायला पाहिजे पुढे जाऊन. कारण दीपाली सय्यद खरंच तिचा वेगळा गेम चालू झालेला आहे. नंतर अनुश्री येते तन्वीला समजवायला. तो तसाच आहे, मी तुला किती वेळा सांगितलं. मग तिच्यासोबत ते दोघं एकमेकींसोबत रडायला लागले मित्रांनो. अनुश्री रडायला लागली, हे रडायला लागले वगैरे, 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 वगैरे. सगळं झालं. सगळं झालं. त्याच्यानंतर मित्रांनो काय झालं, आता तुम्हाला माहिती आहे की बाबा ब्रॉन्झ कार्ड दिल्यानंतर एक वॉशरूम-बिशरूम सगळं बंद करून टाकलेलं आहे. दुसरा दिवस आहे. टॉयलेट्स वगैरे सगळं बंद करून टाकले. एकाच गोष्टीचा मी उपयोग करायचा असतो. आणि ह्या सगळ्यांची चर्चा चालू होती की तन्वी बाबा ह्या वॉशरूमचा का उपयोग करते. ती कॅप्टन आहे ना, कॅप्टनचा रूमचा बदलत तिने तिथं काय काय काशी करावे. इकडं कशाला येऊन ती काय बोलतीये. सगळ्या लोकांनी इथं प्लॅन बनवला. प्लॅनच्या वेळेस तिथं अनुश्री बसली होती. अनुश्री त्यावेळेस काहीच बोलली नाही. अनुश्री त्यावेळेस बोलू शकली असते, असं काय करू नका, ते चुकीचं दिसेल. पण त्यावेळेस त्यांना काही नाही बोलली. हिचा गेम बघा अनुश्रीचा. ती कधी बोलली मी तुम्हाला सांगतो. मग ही सगळी प्लॅन केला. वॉशरूमच्या एरिया जाऊन बसले आणि वॉशरूम मध्ये त्यावेळेस कोणालाच जायचं नव्हतं. आणि ह्यांनी प्लॅन बनवला, लाईनचं नाटक केलं. तिकडे जाऊन बसले. तिकडे जाऊन त्या तन्वीला सांगतात, की "तू वॉशरूम मध्ये कशाला गेले? तुझं कॅप्टन रूम असून तू इथं का कशाला काशी केली?" वगैरे, वगैरे असं चाललं. मग तन्वी म्हणायला लागली, की "बाबा मी कॅप्टन आहे, मी महान आहे, मी खूप हे आहे. मी कॅप्टन असले, मी कॅप्टनच्या जबाबदाऱ्या पार पाडते, पण मला सोयी सुविधा नाही घ्यायच्या आहेत. मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातली एक आहे." असे तिचे बोलणं होतं. अरे मग सगळे समजायला लागले, "कशाला? मग कॅप्टन रूम सोडून टाक ना तू." मग ती म्हणते, "मी कॅप्टन रूम सोडत नाही. मी सोयी सुविधा सोडलेल्या." मग कॅप्टन रूम मध्ये राहणं, बसणं, कॅप्टनची स्पेशल रूमचा वापर करणं, ते देखील सुविधा आहेत. अंडी-बिंडी तू अजून दिलेली नाही, ते सुद्धा सोयी सुविधा आहे. मग वॉशरूम मध्ये तिचं रडगाणं चालू झालं. "अरे याचं चढतंच माझ्यावर सगळं काय." या हिला इरिटेट केलं काल तिने. राखीला तू नडली भाई, राखी सोडणार आहे. राखी फुल बोल चल बोल चाल. तर असं गणित काल झालं. तिथून ती बाहेर पडली. सगळे तिला समजत, "तू हळू बोल, हळू बोल, हळू बोल." विशाल सुद्धा म्हणतोय, "हळू बोल, तुझा आवाज माझ्या कानात जायला लागलाय." आणि खरं ती लय जोरात ओरडत होती काल मित्रांनो. युजलेस ओरडणं होतं काल तिचं. नंतर तिथून बाहेर पडली. बाहेरच्या एरियात ज्याच्या आधी राकेश बापट आणि आपल्या दीपाली सईद यांचं बोलणं चालू होतं. चपाती-बिपाती नाश्ता करताना. तन्वीचा अति झाले. तन्वी खूप चुकीचं वागते. तुला वॉशरूम-बिशरूम दिलंय ना, कॅप्टनच्या रूम आहेत ना, तो वापर कर ना. मग सगळंच सोड, दीपाली सईद यांचं म्हणणं होतं. मग नंतर दीपाली सईद तिचं वैयक्तिक झालं स्मोकिंग झोनच्या इथं, जिम स्मोकिंग झोन वगैरे. ती स्मोकिंग झोनच्या एरियात चालली होती. तेवढं दीपाली सईद आणि त्याचं बोलणं झालं. "तू चुकीचं करू नको, तू हळू बोल, तू सोडायचं तर सगळंच सोड, नाहीतर तू कॅप्टनचा पूर्ण वापर कर." ती जोर-जोरात बोंबायला लागली, "आय मी तन्वी बोलते, मी कॅप्टनच्या जबाबदाऱ्या पार पाडते, फक्त सोयी सुविधा मी घेत नाही." अरे फालतूगिरी काय आहे ही? किती जोरात ओरडली काल ते. दीपाली सय्यदच्या जागी दुसरं कोण असतं तिला कानपट्टाच टाकला असता. पण असे ते ओरडत होते मित्रांनो, सॉरी. असे ते ओरडत होते, कानपट्टा टाकणं हे सगळं चुकीचं आहे, माझ्याकडनं पडला. त्याबद्दल माफी. पण अशा पद्धतीने ते काल ओरडत होती. दीपाली सांगते, "हळू बोललो." एवढा ताणाताण ओरडत होती बाबा. नंतर सगळं शेवटी झालं. मग सगळे तिला समजावत्यात, "बाळा, बर्फ-बिर्फ डोक्यावर ठेवून ठेवून तिला थंड गेलं. शांत राहा, चुकीचं वागू नको." यांचं बोलणं चाललंय, "दीपालीने असं केलं, तसं केलं. मला कोण नाही, कोण विचारत नाही. मला टार्गेट करतात." काल बिग बॉसचा पूर्ण एपिसोड पाहिला ना मित्रांनो, सगळं कळतं की तन्वी इज रॉंग. तन्वी खूप चुकीची होती. तन्वी चुकीच्या प्लॅटफॉर्मवर जायला लागलेली आहे.
पहिल्या आठवड्यात तन्वी परत जिवंत केलंय, कारण की राखीने तिला एक्सपोज करून टाकलेला आहे. राखी त्यासाठीच त्या बिग बॉसच्या घरात आलेली आहे. म्हणजे सगळ्यांचे चेहरे तिला उघडे करायचे आहेत. टोळी तिने फोडलेली आहे. टोळीबद्दल तिने बरोबर कांड केलेला आहे. आधी रुचिता, नंतर राखी, आपले ही तन्वी, ते अजून काही लोकांचे चेहरे बाहेर आणणार आहेत. प्राजक्ताचा बी चेहरा तिने उघडा केलेला आहे. प्राजक्ता काय आहे तिला सगळं माहिती राखीला. त्यामुळे बरेच लोकांचे चेहरे तिने असे बाहेर आणलेले आहेत आणि मला भारी वाटलं. गेम मस्त आहे आणि असंच गेम खेळलं पाहिजे राखीने. आणि राखी राखी शो झालेला आहे ह्यो. राखी आहे म्हणून आपण बघतो, तुम्ही बघताय, मी बघतो ना. तर मेलेला डेट झालेला शो या, त्या डेट झालेला नवी संजीवनी कुणी जर दिली असेल ना मित्रांनो, राखी सावंत या व्यक्तीने दिली आहे. राखी सावंतचा गेम जबरदस्त आहे आणि राखी सावंत खूप छान प्रकारे खेळते. आणि भाऊच्या धक्क्यावर जर राखी सावंतला काय बोललं गेलं तर खरंच सांगतो ते चुकीचं होईल, कारण की कालच्या शो मध्ये राखी काही एवढं बोलली नाहीये. आयुष्य त्याबद्दल जे बोलली ते कुठंतरी यांचं ठरलं होतं. आणि पहिल्या आठवड्यात रुचिता आणि तन्वी यांचं बोलणं झालं होतं, लव अँगल करू आपल्याकडे, हे वगैरे करू बघा, कॅमेरा आपल्याकडे राहील, लव अँगल करू. हे दोघांचं बोलणं आहे. रुचिता आणि तन्वी बद्दल बोललो होतं. तन्वीला लव अँगल करायचा होता, तर तन्वी सुद्धा म्हणली होती हिलाच करायचा होता. तर असं झालेलं आहे. माझे घरचे बघतील, माझ्या घरचे बऱ्याच गोष्टी बघत असतात. तू स्टेटमेंट केलं हे माझा बाहेर एक जण होता, तो आता नाहीये, हे सुद्धा घरच्यांनी ऐकलं असेल, मित्रपरिवारांनी ऐकलं असेल. फक्त राखीच्या शब्दावर काय एवढं तू ट्रिगर व्हायची गरज नव्हती. राखी संयमाने बोलत होती. मग नंतर राखीचा पारा चढला. राखी आणि दीपालीचं बोलणं देखील झालं होतं. हे आपल्याला कंट्रोल करायचं करत होती. मग दीपाली म्हणते आम्ही कंट्रोल होऊन देत नाही, आम्ही आमची मतं मांडलेली आहेत, आम्हाला आमचं कळतं. आणि हिथंच कळलं की काटा ही सुद्धा फुटलेली आहे, टोळी देखील फुटलेली आहे. सगळे बऱ्यापैकी इंडिव्हिज्युअली खेळत आहे. फक्त प्रभू आणि तन्वी एकत्र दिसतात, कारण की सगळ्यांचा आपापला गेम चालू आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये कळेल की अजून काय होते. टोळी राहिलेली टोळी सुद्धा फोडून टाकणार आहे. अनुश्रीचा वेगळाच गेम चाललेला आहे. अनुश्री बद्दल बोलतो, अनुश्री तिथं आली होती नंतर मित्रांनो, तुम्हाला ते सांगायचं राहिलं. अनुश्री सगळ्यांचा वॉशरूम मधला गोंधळ चाललाय. गोंधळमध्ये अनुश्री हळूच येते अशी गरीब गायगत. तुम्ही जे करताय ना खूप चुकीचं करताय, तिला टार्गेट करू नका. अगं बाई तू तिथं बसली होती मगाशी, त्या सगळ्यांचा प्लॅन झाला होता तिचं, त्यावेळेस तू काशी करायची होती ना, त्यावेळेस तू बोलायला पाहिजे होता ना. त्यावेळेस नाही बोलली तू, त्यावेळेस गप्प राहिली बाई. का बरं? तर असा मित्रांनो अनुश्रीचा गेम आहे. आणि चला मित्रांनो थांबूया इथं. तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतंय खाली कॉमेंट्स करून सांगा. आणि मस्त कॉमेंट्स मध्ये टाका बाबा, काही सांगा सांगा आपल्याबद्दल. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. द मराठी भोंगा. बाय बाय, भेटू.